लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महिलांना 8वा हप्ता वाटप सुरू होणार आहे। याची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। 1 फेब्रुवारी पासून 8वा हप्ता वाटप सुरू होणार आहे। म्हणजे महिलांना आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी वाट पाहायची गरज नाही। तुम्ही डिसेंबरच्या हप्त्यासाठी वाट पाहिली, जानेवारीच्या हप्त्यासाठी वाट पाहिली, पण आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी वाट पाहावं लागणार नाही। या विषयावर एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की बहिणींना आता वाट पाहायची काही गरज नाही। फेब्रुवारी पासून म्हणजे 1 फेब्रुवारी पासूनच बहिणींना 8वा हप्ता वाटप सुरू होणार आणि यापुढे येणारा जो पण हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो लवकरात लवकर 1 ते 5 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात जमा झाला पाहिजे। यावर अपडेट सुद्धा आपल्याकडे आलेले आहे। आता काय म्हणाले साहेबांनी कशी घोषणा केली? साहेबांनी स्पष्टपणे सांगून दिलं आणि सोबतच मागील हप्त्याचे पैसे सुद्धा वाटप होणार आहे याच महिन्यापासून। आता ज्या महिलांना मागचा हप्ता मिळाला नसेल त्या महिलांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी आहे। त्यांना मागचा जो पण हप्ता बाकी असेल तो सर्व हप्ता त्यांना वाटप होणार आहे याच महिन्यापासून। सर्वांना आनंदाची बातमी आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलोय। राज्य सरकारने मागील 7 हप्ता वाटप केलेले आहे। आता महिन्यांचा लाडकी बहीण योजनेचा ज्यांचा हप्ता बाकी असेल म्हणजे 8वा हप्ता जो आता वाटप होणार आहे मागील 7 हप्त्यापासून, कोणाचे 4 हप्ते बाकी असेल, कोणाचे 3 हप्ते बाकी असतील, असं सर्व महिलांना आता सरसकट पैसे देण्यात येणार आहे। त्यासोबतच एक मोठी बातमी सुद्धा आली आहे की ज्या महिलांना म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही 8वा हप्ता जो आता वाटप होणार आहे यामध्ये कोणते बदल करण्यात आले आहे आणि आदित्यताई तटकरे काय म्हणाल्या? आता आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी मोठी अनाउन्समेंट करून टाकली। त्यांची पत्रकार परिषद झालेली आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलं। आता तुम्हाला पूर्ण डिटेलवर माहिती सांगतो जेणेकरून तुम्हाला माहिती सुद्धा समजेल की लाडकी बहीण योजनेचा हा फेब्रुवारीचा हप्ता 1 तारखेपासून कसं वाटप होणार आहे आणि आदित्यताई तटकरे यांनी कोणकोणती मोठी घोषणा केलेली आहे। आता सोबतच तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजना यातील बघा, आता लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थींचे रॅकेट 1171 बोगस लाभार्थी आहे। म्हणजे तुम्हाला समजतंय का? आता बोगस रॅकेट म्हणजे अशा महिला आहेत म्हणजे परराज्यातील, म्हणजे ही योजना आहे फक्त महाराष्ट्राची योजना आहे। तर त्यामधून परराज्यातील 1171 त्यांना फॉर्म सापडले आहेत। म्हणजे दुसऱ्या राज्याच्या महिलांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे। तर अशा महिलांना काढण्यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय सुद्धा पार पाडायचा आहे। तो निर्णय जसा पार पडला तर तुम्हाला पैसे वाटप सुद्धा सुरू होणार आहे। ऑलरेडी त्यांना या योजनेपासून काढण्यात आलंय 1171 महिलांना। त्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। ती यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि यामधून बहिणींना जो आता पैसा वाटप होणार आहे तो 8वा हप्ता जो वाटप होणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या महिलांना काढण्यात आलंय त्याची यादी सुद्धा आपल्याकडे आली आहे। सर्व यादी वगैरे सर्व काही दाखवतो तुम्हाला। अपात्र बहिणीची यादी जाहीर करण्यात आली आहे। जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। बघा, जर तुमचं नाव या योजनेमध्ये म्हणजे या लिस्टमध्ये जरी असेल तर तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही। जेणेकरून तुम्ही हे काम केलं नसेल कदाचित, बघा आता तुम्हाला जे अडचण आली असेल, तुम्हाला एक मेसेज सुद्धा आला असेल की तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलंय। जर मेसेज आला नसेल तर काळजी करायची काही गरज नाही। आणि कोणाला मेसेज आला नसेल आणि त्यांना सुद्धा जर लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलं असेल तर त्या महिलांसाठी काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगतो। ठीक आहे, संपूर्ण माहिती पाहू शकता। सोबतच अन्नपूर्णा योजनेतून सुद्धा काढण्यात आलंय। बघा, आता अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 830 रुपये दिले जातात। तर ज्या महिलांनी बोगस महिला म्हणजे परराज्यातील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता, म्हणजे असा फॉर्म भरला आहे की त्या महिलांना लाभ दिला नव्हता, त्यांनी जर लाभ घेतला असेल तर त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे की त्या महिलांवर कारवाई सुद्धा करण्यात येईल आणि अशा महिलांना काढण्यात सुद्धा आलेला आहे। आता या 10 जिल्ह्यातील पैसे वाटप होणार आहे। 8वा हप्ता तो 2100 प्रमाणेच तुम्हाला मिळणार आहे। बघा, आता जो हप्ता वाटप होणार आहे तुम्हाला आनंदाची बातमी देऊन देतो की 2100 प्रमाणे तुम्हाला आता पैसे मिळणार आहे। ठीक आहे, आणि सोबतच तुम्हाला आता 2100 रुपये जे वाटप होणार आहे, आता 2100 रुपयाचा जो हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे त्यावर पण एक मोठी बातमी आली आहे। ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता। सर्व महिलांना 1500 रुपये देण्यात आलेले आहे जानेवारीचा डिसेंबरचा हप्ता। ठीक आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले बहिणींना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 6 महिन्याचे पैसे त्यांना भेटले आहे। म्हणजे 6 हप्त्याचे पैसे त्यांना मिळाले आहे। आणि आता जानेवारीचा हप्ता
सोबतच जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे. तर अशा महिलांना आता 7 हप्ते वाटप सुरू झालेलं आहे. तर आता 8वा हप्ता वाटप सुरू होणार आहे. आणि सोबतच तुम्हाला सांगून देतो की ज्यांना 7वा हप्ता देखील मिळाला नसेल जानेवारीचा, त्यांना सुद्धा आता पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. आता कोणाकोणाला पैसे येणार आहे ती माहिती देतो तुम्हाला. आता नवीन वर्ष सुरू झाला होता, त्याला 1 महिना कंप्लीट झालेला आहे. तर बहिणींना ₹21 वाटप करण्याचं वचन दिलं होतं, ते आता पूर्ण करण्यात येणार आहे. आणि 12 जिल्ह्यात पैसे वाटप केले सर्वात प्रथम करण्यात येणार आहे. आता या 12 जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा तुम्हाला दाखवतो. नवीन वर्षापासून त्यांनी वचन दिलं होतं की आम्ही 2100 प्रमाणे पैसे वाटप करणार. तर पहिला जो हप्ता वाटप झाला जानेवारीचा नवीन वर्षाचा, तो 1500 प्रमाणेच आलाय. पण आता फेब्रुवारीला असं होणार नाही. बहिणींना आता 2100 प्रमाणेच लाभ दिला जाणार आहे. आता कोणाला 2100 प्रमाणे दिला जाणार आहे? केंद्र सरकारची जसं मंजुरी मिळाली तात्काळ पैसे वाटप केले जातील. बघा, केंद्र सरकारची याला मंजुरी मिळाली आहे, तर आता तात्काळ पैसे वाटप होणार आहे. म्हणजे मंजुरी का दिली की आता 1500 वरनं 2100 वर स्कीम आलेली आहे, म्हणून केंद्र सरकारची मंजुरी खूप गरजेचं असतं. म्हणून केंद्र सरकारने मंजुरी दिली, म्हणून तात्काळ पैसे वाटप केले जाणार आहे. आणि सोबतच ज्या योजना आहेत, ठीक आहे, म्हणजे सोबतच ज्या त्यांनी योजना अनाउन्समेंट केला आहे, जसं की अन्नपूर्णा योजना, सिलाई मशीन योजना, पिठाची गिरणी योजना, संजय गांधी निराधार योजना, अनुदान योजना, अशा अनेक योजना राबविण्यात जाणार आहे या नवीन वर्षापासून. म्हणजे आता फेब्रुवारीचा हा महिना जो असणार आहे, यामध्ये ज्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत त्या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. कुठल्याही महिलांना, म्हणजे जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे. खरं गरजू महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे. आणि ज्या पण सरकारने योजना सुरू केलेल्या आहेत सर्व योजनेचा लाभ बहिणींना भेटला पाहिजे, असं सरकारचं आव्हान केलेलं आहे. आता त्या योजनाबद्दल तुम्हाला सांगूनच दिलंय, पण या योजनेचे पैसे तुम्हाला कसं मिळवता येईल सर्व माहिती आपल्याकडे आली आहे. सर्वात प्रथम आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप केले आहे, कोणकोणत्या बँकात जमा झालेले आहे. बँकांची नावं सुद्धा सांगतो आणि वाटप कुठं होणार आहे ते सुद्धा सांगतो. ठीक आहे. आता 12 जिल्ह्यांपैकी वाटप होणारे, म्हणजे 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणारे जानेवारीचा हप्ता, तो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणारे इथं पाहू शकता तुम्ही. 12 जिल्ह्यांची लिस्ट आपल्याकडे आली आहे. नागपूर आहे, ठाणे, वर्धा, भंडारा, गोंदिया, लातूर, अकोला, परभणी, नांदेड, रत्नागिरी, गडचिरोली आणि चंद्रपूर. बघा, या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणारे, म्हणजे 8वा हप्ता जो यामध्ये म्हणू शकता तुम्ही, 8वा हप्ता जो तुमचा वाटप होणार आहे तो 2100 प्रमाणे या 12 जिल्ह्यात सर्वात प्रथम वाटप होणार आहे. जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हाला लवकरात लवकर 8वा हप्ता वाटप होणार आहे. सोबत मागील जे हप्ता बाकी असेल तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि सोबत ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यांना सुद्धा मंजुरी भेटली, केंद्र शासनाची मंजुरी भेटली आहे, ते सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहे. ठीक आहे. आता 12 जिल्ह्यात तब्बल 80 लाख महिलांना पैसे मिळणार आहे. आता तुम्हाला जवळपास या 12 जिल्ह्यात 80 लाख महिलांना पैसे मिळणार आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजना फक्त महिलांना, म्हणजे याच महिलांना याच बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला बँकांची लिस्ट सुद्धा दाखवून देतो, कोणकोणत्या बँकेत पैसे जमा होणारे बँकांची लिस्ट आहे. सर्वात प्रथम जे पैसे जमा होणारे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे SBI मध्ये जर तुमचं अकाउंट असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर तुम्ही याचं झेरॉक्स दिलं असेल तर स्टेट बँक मध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे. दुसरं जे बँक आहे ते कॅनरा बँक. आता कॅनरा बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे. आता बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे आपलं महाराष्ट्राचं बँक आहे. या बँकमध्ये जर तुमचं अकाउंट असेल आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर तुम्ही याचं झेरॉक्स दिलं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे. ठीक आहे. फेब्रुवारीचा हप्ता लवकरात लवकर तुम्हाला येणार आहे. आणि सोबतच जर तुमचं इंडिया पेमेंट बँक असेल त्यामध्ये पण पैसे येणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, ॲक्सिस बँक, या बँकांपैकी जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे. ठीक आहे. ही सर्वात मोठी बातमी होती. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. असं नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो म्हणून. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता, तुम्हाला किती पैसे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा, जेणेकरून आपल्याला एक माहिती सुद्धा समजेल. तर भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.